ओके. क्वेशन असा आहे, की ब्लाउजला अस्तर कोणतं यूज करता? ब्लाउजला अस्तर आपण कॉटनचं अस्तर वापरतो, जे की आपलं ₹35 मीटर अस्तर भेटतो. तोच आपण ताग्यामधनं त्याला फाडून आणतो. ऑलरेडी कट असलेले अस्तर घ्यायचे नाहीत. ते आपले लो क्वालिटीचा अस्तर असतो, तो तुम्हाला स्वस्तात भेटतो. पण कट केलेला ऑलरेडी घ्यायचा नाही. जे तागे असतात मॅचवेलमध्ये, चांगल्या मॅचवेलच्या दुकानामध्ये, तर तिथून आपल्याला ते कट करून आणायचे आहेत. कॉटनचं अस्तर घ्यायचं आहे. आता जे साडीचे पीस आहेत किंवा तुम्ही एखादा कपडा घेतलाय, तो ट्रान्सपरंट आहे. ट्रान्सपरंट असेल, तर त्याला ब्लाउज पीसचा जो कपडा असतो, कॉटनचे ब्लाउज पीस असतील, जे आपण विदाऊट अस्तर म्हणून शिवतो, तर त्या ब्लाउज पीसचा जो कपडा आहे, तो तुम्हाला अस्तर म्हणून तशा ब्लाउजला वापरायचे. कारण की आपला पीस जो आहे, तो ट्रान्सपरंट आहे. त्याच्यावरती तुम्ही डबल अस्तर जरी लावलं, तरी पण तो भाग आतला अस्तरचा जो टेक्स्चर आहे ते त्याच्यामधनं दिसलं जातं. म्हणजे टिश्यू असेल, नेट असेल, नेटला तर आपण शक्यतो सॅटिन यूज करतो, पण नेटला तुम्हाला कॉटन लावायचं असेल तर ब्लाउज पीसचं अस्तर लावू शकता. कॉटनचं अस्तर त्याला वापरायचं नाहीये. टिश्यू, नेट किंवा काही जे कपडे आहेत जॉर्जेट असेल, आता थोडेसे कडक एक नेट स्क्वेअर त्याच्यावरती डिझाइन असते, मला नाव आठवत नाही आता. सुपर नेट टाइप त्याचा कपडा असतो. तर तो तो कपडा असेल, तर तुम्ही त्याला पण ब्लाउज पीसचं अस्तर वापरू शकता. म्हणजे ब्लाउज पीस हे अस्तर म्हणून वापरू शकता. त्याला पण तुम्हाला प्रेस करून व्यवस्थित कडक करून मग त्याचं कटिंग करायचं किंवा त्याला वॉश करून मग वापरलं तरी चालेल. तर जे आपले ट्रान्सपरंट पीस असतात त्याच्यामधनं आतलं सगळं दिसलं जातं. जर तुम्ही डबल अस्तर जरी लावणार असाल तरी पण अस्तरचा टेक्स्चर दिसला जातो. काही अस्तरचा काय होतं कलर जातो. कलर गेल्यामुळे त्यानंतर तो थोडासा पांढरा शेड येतो त्याच्यावरती, व्हाईट पडतो तो. तर आपल्या ब्लाउजवरनं तो आतला भाग दिसला जातो किंवा तो थोडासा गोळा होत असेल, लूज पडला, तर तो पण दिसतो. तर त्याच्यामुळे आपल्याला ते कॉटन अस्तर वापरायचं नाही, ब्लाउज पीसचं अस्तर वापरायचं आणि जे एकदमच ट्रान्सपरंट आहेत, म्हणजे काही ठिकाणी ओपन असतात, नेट असेल, टिश्यू असेल, जर एखादा तुम्हाला थोडंसं त्याला अजून फॅन्सी लूक द्यायचा असेल, टिश्यूला पण तुम्हाला जर पाहिजे असेल, तर त्याच्या आत सॅटिन अस्तर वापरू शकता. सिल्क किंवा सॅटिन हे तुमचं ऑप्शन आहे. पण ज्यावेळेस सिल्क आणि सॅटिन वापरतो, त्यावेळेस त्याला परत साधं कॉटन अस्तर सपोर्टला द्यायचंय. त्यावेळेस 2 अस्तर यूज होतात. सिल्क आणि कॉटन. मग तुम्ही सॅटिन यूज करत असाल तर सॅटिन आणि कॉटन हे सपोर्ट द्यायचा आहे. कारण की वरचा कपडा पातळ असतो, त्याला आकार व्यवस्थित भेटत नाही. सोबत आपण सॅटिन घेतोय, सॅटिन जसा आपण ओढू तसा ओढला जातो तो. प्रेस केल्यानंतर त्याचा शेप पण बदलू शकतो. कट करताना तो एका जागेवर प्रॉपर असतो, पण ज्यावेळेस तुम्ही उचलून परत त्याला ठेवताल, त्यावेळेस शेप बदलतो त्याचा. तर तो शेप आपल्याला व्यवस्थित भेटावा त्यासाठी त्याला सपोर्ट अजून एक कॉटन द्यायचा आहे, म्हणजे आपल्याला स्टिचिंगला इझी जातं. रेग्युलर ब्लाउज स्टिचिंग प्रमाणेच त्याचा वेळ तेवढाच लागतो आणि ब्लाउजला फिनिशिंग चांगली भेटते. आपल्याला टेन्शन राहत नाही. कॉटन अस्तर आपल्याकडे असतं त्याच्यासोबत सपोर्टला, त्यामुळे सिल्क पटकन आपण मॅच करून घेऊ शकतो. जर फक्त सिल्कच लावलं तुम्ही, तर सिल्कनुसार वरचा कपडा नेटचा मॅच करायला खूप अवघड जातो आणि तो फिसकतो पण जोडताना वगैरे. त्यामुळे आतल्या साइडला तुम्हाला परत त्याला कॉटन अस्तर यूज करायचे. जे ₹35 मीटर असेल, तुमच्या एरियामध्ये जो काही असेल, 30 असेल, 32 असेल, 35 असेल. काही जणांकडे 40 पण आहेत. एकाच अस्तरचा रेट वेगवेगळ्या एरियानुसार आहे. तर तो ताग्यामधनं कट करून तो वापरायचा आहे.